त्यांच्या हे जे मोठ्या प्रमाणात रक्षाबंधन उत्सव साजरा करायचे त्याच पद्धतीचा आता उत्सव यावेळी साजरा केला, काय विशेष आहे आणि काय वेगळं पण असेल? वेगळं पण असं नाही आहे. दरवर्षी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना राखी बांधण्याकरता लाडक्या बहिणी शेकडोंच्या संख्येने, हजारोंच्या संख्येने तेमी नाक्यावरती उपस्थित राहायच्या. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा दिघे साहेबांप्रमाणे काम सुरू केल्यानंतर शिंदे साहेबांवरती पण प्रेम करणाऱ्या ठाण्यातील हजारो भगिनी ज्या आहेत त्या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम असतो आणि आपल्या लाडक्या भावाला राखी बांधत असतात. ही परंपरा दिघे साहेबांपासून सुरू आहे. यावर्षी आम्हाला मला या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करत असतो. मला महाराष्ट्रातून अनेक फोन आले. मग धुळे असेल, नाशिक असेल, पुणे असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, अगदी अमरावती, गडचिरोली, परभणी, जालना, संभाजीनगर की आम्हाला सुद्धा हे आमच्या लाडक्या भावाला राखी बांधण्याकरता या ठिकाणी यायचं आहे. आणि मी त्यांना सांगितलं एवढा लांबून तुम्ही येताय. नाही, आमच्या लाडक्या भावानी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे, अतोनात प्रेम केलेलं आहे. आमचा लाडका भाऊ रात्रंदिवस या महाराष्ट्राच्या विकासाकरता संपूर्ण महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरत आहे. आम्हाला त्यांनी हक्काची अशी मदत केलेली आहे. त्यामुळे आम्हाला यायचं आहे. मला आत्तापर्यंत प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, जिल्ह्यातून सर्व भगिनींचे फोन आलेले आहेत. आणि या दिवशी मला असं वाटतं 25,000 वरती महिला संपूर्ण महाराष्ट्रातून येतील. कारण जेवढे मला फोन आलेले आहेत त्यानुसार माझा अनुमान आहे. आणि तो कार्यक्रम दरवर्षी आमचा ठाण्याचा असतो, आता तो महाराष्ट्राचा होणार आहे.